आजचा आपला जो सत्र आहे तो हसत खेळत पर्यावरण आहे, ज्याच्यासाठी आपल्याकडे एक खूप प्रसिद्ध अमेरिकेहून स्पीकर आहेत डॉक्टर विक्रम पट्टीकर्णे. तर त्यांची ओळख वसेकर काका करतील आणि प्रार्थनेने ते आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतील अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. तू प्रार्थना सुरुवात कर ना. एकदंताय विद्महे. चला. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. सगळ्यांना पाठ झाला. डॉक्टर पत्तरकिने हे अमेरिकेत असतात आणि ते पीएचडी आहेत केमिकल इंजिनिअरिंग. ते केमिकल इंजिनिअरिंगचे पीएचडी आहेत आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कन्सल्टंट आहेत वेगवेगळ्या विषयात. त्यांना संगीतात देखील त्याची खूप अभ्यास आहे. त्यांना योगासनं, योगा, प्राणायाम, ध्यान, धारणा याचा पण खूप अभ्यास आहे. पण त्यांनी पर्यावरणामध्ये खूप खूप मोठं काम केलेलं आहे. एन्व्हायरमेंट म्हणतात. तुम्हाला मी शब्द पाठवले होते ना. आता त्यांच्या तुम्हाला एक जाणवेल की ते जितके मोठे आहेत तितकेच ते साधे आहेत. त्यांच्या मोठेपणाची आणि साधेपणाची पावती तुम्हाला दिसेलच. त्यांना आम्ही विक्रमजी म्हणतो. आणि गंमत म्हणजे ते आमची जी मुलगी डॉक्टर मुलगी आहे ते अमेरिकेत पेन्सिल्व्हेनिया स्टेटमध्ये हॅरिसबर्गला तिथे जवळच राहतात ते. आणि आमची भेट होत असते. मला 2 वर्ष झाली नाही कारण आम्ही अमेरिकेला जाऊ शकलो नाही. आणि त्यांचे वेगवेगळ्या विषयात लेक्चर्स असतात. हा खास मी तुमच्यासाठी बोलवलं त्यांना आणि त्यांनी लगेच ऍक्सेप्ट केल्याबद्दल धन्यवाद. तर आपण आता डायरेक्टली त्यांनाच रिक्वेस्ट करूया की तुम्ही त्यांच्या सत्राची सुरुवात करा. हसत खेळत पर्यावरण. चला. चला. नमस्कार. हसताय ना. हसायलाच पाहिजे कारण आपल्या आवडीचा कार्यक्रम कुठला आहे. चला हवा द्या. चला हवा येऊ द्या. नाही, चला हवा येऊ द्या नाही. हसत खेळत पर्यावरण. राईट. असं आहे. तर हसत खेळत पर्यावरण या विषयावर आपण मला बोलायला बोलवलं त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. आणि आता आपण एक काम करू की मी साधारण एक 15-20 मिनिट वगैरे बोलतो. त्याच्यानंतर मग आपण लोकांना विचारू की तुम्हाला काही प्रश्न आहेत का, किंवा तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही ते मला सांगा. तर सगळ्यात पहिलं काम आपण काय करू की आपल्याला वसेकर काकांनी जे जे सांगितलं ना ते सगळं विसरून जाऊ माझ्याबद्दल. कारण की मी मोठा बिठा कोणीच नाही आहे. मी तुमच्यासारखा एक सर्वसाधारण विद्यार्थी आहे ज्याला रोज काही ना काहीतरी शिकायला आवडतं. तर तुमच्याकडनं पण मी शिकणारच आहे आज. तर मी झूम मीटिंग कशी कंडक्ट करायची ना हे गेले वर्षभर शिकतोय. मग त्याच्यामध्ये कसं होतं की आपण ना स्वतःला अनम्यूट करतो आणि मग स्वतःला म्यूट करायला विसरून जातो. मग काय होतं की आपण जेव्हा सांगतो ना कोणाला तरी अगं माझ्यासाठी चहा घेऊन ये, ते सगळ्यांना कळतं. म्हणून मग आता मी काय केली पहा गंमत, मी सगळ्यांना म्यूट करून टाकलं. हे मी कोणाकडनं शिकलो? अर्णब गोस्वामी है ना. द नेशन वॉन्ट्स टू नो. राईट. मग काय करायचं की आपल्या हातामध्ये कंट्रोल ठेवायचं आणि मग सगळ्यांना म्यूट करायचं. आणि मग ज्यांना अनम्यूट व्हायचं असेल त्यांनी काय करायचं की त्यांनी असा हात दाखवायचा, किंवा एक इलेक्ट्रॉनिकली हात वर करण्याची इथे सुविधा आहे आपल्या झूम सेशनमध्ये. ठीक आहे. तसं जर आपण केलं तर माझ्यासमोर इथे येतं की कोणीतरी हात वर केला आहे. मग मी त्यांना अनम्यूट करतो आणि एका वेळेस फक्त एकानेच अनम्यूट केलं ना म्हणजे मग काय होतं की सगळ्या लोकांना डिस्टर्ब नाही होत. तर अशा प्रकारे आपण आपला कार्यक्रम करू. चालेल ना. ग्रेट. तर आता समजा तुम्हाला टाळ्या वाजवायच्या असतील, असं थम्स अप दाखवायचं असेल तर त्यासाठी पण एक इलेक्ट्रॉनिक इथे उपकरण आहे, तर ते तुम्ही करू शकता. आता आपण पहिले पर्यावरण, हसत खेळत पर्यावरण. आपण हे 3 शब्द ऐकले ना. हसत खेळत पर्यावरण म्हणजे काय? हसत खेळत पर्यावरण म्हणजे काय? हसत म्हणजे कसं? हसत म्हणजे नेहमी आनंदात राहणं. राईट. हसत खेळत इथे या जगामध्ये आपण कशा करता आलेलो आहे? आपण हसण्या खेळण्यासाठी आलेलो ना. आणि खेळणं म्हणजे काय की आपण जेव्हा एकमेकांसोबत आनंदात वेळ घालवतो आणि तो आनंद व्यक्त कसा करायचा याच्यासाठी समजा आपण काही पॅटर्न्स तयार केले किंवा कुठल्या प्रकारची प्रक्रिया तयार केली तर त्याला आपण खेळ म्हणू. आणि आपण जे काही करतोय ते समजा आपण आनंद प्रकट करत केलं तर मग काय होईल? जगण्याचाच एक खेळ होईल, आहे की नाही. तर हसत आणि खेळत आणि मग पर्यावरण. तर पर्यावरण म्हणजे काय?
पर्यावरण या शब्दाचा अर्थ आहे परिआवरण, म्हणजे ज्यांनी आपल्याला चारीकडून वेढलेलं आहे त्याला म्हणतात पर्यावरण. ठीक आहे. तर आपल्याला चारीकडून कशाने वेढलेलं आहे? आपल्याला सगळ्यात पहिले कशाचा अनुभव येतो? चारीकडून ज्यांनी वेढलेलं आहे तर हवा आहे की नाही. आणि हवेचा आपल्याला अनुभव कसा येतो? हवेचा अनुभव येतो आपल्याला स्पर्शाने. समजा आपल्याला कुठे काही लागलं, आपण कधी पडलो, तर आपल्याला आई काय करते? आई आपल्याला जवळ घेते आणि मग जिथे कुठे लागलं असेल तिथे असं हो करते, है ना. मग काय होतं की तिथे जो बाऊ झाला असतो तो पळून जातो. असं होतं की नाही? अशी गंमत होते. तर ती कशामुळे होते? आई जशी फुंकर मारते ना, ती जी फुंकर असते ती फुंकर आपल्याला दिसत नाही, पण तिचा स्पर्श होतो. बरोबर आहे. कसं असतं पहा की आपल्याला ना 5 गोष्टींमुळे आपल्या भोवताली काय चाललेलं आहे त्याचं ज्ञान होत असतं. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदी जेव्हा आपण आईच्या पोटातनं बाहेर येतो ना, तेव्हा काय होतं माहिती आहे? आपली ही जी जीभ आहे ना, ती चालू व्हायला लागते. म्हणजे ती चालू होते आपोआप. आणि त्यांनी आपल्याला असं कळतं की जिभेवर एखादा पदार्थ जर गेला तर त्याच्यामुळे चवीचं ज्ञान होतं. ठीक आहे. तर जिभेमुळे आपल्याला चवीचं ज्ञान होतं. तर त्या जिभेला रसना म्हणतात. जेव्हा त्या जिभेमुळे चवीचं ज्ञान होतं तेव्हा त्या जिभेला रसना म्हणतात. आणि जीभ हा शब्द कसा आला माहिती आहे का? कारण की आपण जेव्हा बोलतो तेव्हा त्या जिभेलाच जिव्हा असं म्हणतात. जिव्हा. ठीक आहे. तर जिव्हा या शब्दाचा जो अपभ्रंश झाला त्याच्यामुळे जीभ हा शब्द तयार झाला. ठीक आहे. तर जिभेची 2 कामं आहेत. एक तर कुठल्याही पदार्थाच्या चवीचं ज्ञान आपल्याला मिळावं. म्हणजे काय झालं की ते ज्ञानेंद्रिय झालं. ज्या इंद्रियाच्या मार्फत आपल्याला ज्ञान होतं त्याला ज्ञानेंद्रिय म्हणतात. आणि ज्या इंद्रियाच्या मार्फत आपण कर्म करतो त्याला कर्मेंद्रिय म्हणतात. तर जीभ हे ज्ञानेंद्रिय पण आहे कारण की त्यांनी चवीचं ज्ञान होतं. आणि जीभ हे कर्मेंद्रिय पण आहे कारण की त्यांनी आपण कर्म करू शकतो. काय कर्म करू शकतो? आपण बोलू शकतो. आणि आपण कोणाला हसवू शकतो. आणि आपण कोणाला रडवू पण शकतो. आणि आपण कोणाला वाईट जर बोललो तर मग त्यांना राग पण येऊ शकतो. तर ह्याच्यापैकी कशासाठी हे वापरायचं आहे कर्मेंद्रिय? हे आपण ठरवायला पाहिजे. कसं ठरवायचं? समजा कोणी आपल्याला काही बोललं त्यांच्या जिभेने आणि जर आपल्याला राग आला किंवा आपल्याला वाईट वाटलं तर मग तसं आपण नाही करायला पाहिजे. इतकं सोपं आहे की नाही. तर जिभेनी आपल्याला चवीचं ज्ञान होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे नाक जे आहे ना त्याच्यातनं आपण श्वास घेत असतो सारखा, त्याच्याने आपल्याला गंधाचं म्हणजे वासाचं ज्ञान होतं. बरोबर आहे. समजा एखाद्या जागी आपण गेलो आणि खूप वाईट असला वास, मग काय होईल? मग आपल्याला तिथून पळून जावं असं वाटेल. मग आपण तिथून पळून जाऊ. म्हणजे कसं झालं की जेव्हा आपल्याला नाक एखाद्या वस्तूचा गंध समजावून सांगतो की हां इथे बरोबर नाही वाटत आहे, तर मग आपण इथून चाललं जाऊ. पण समजा सुगंध असेल, समजा आपण बागेत वगैरे असलो तर तिथे छान फुलं फुललेली आहेत, मोगरा फुललेला आहे, पारिजातक फुललेलं आहे, मग काय होईल? मग आपल्याला तिथे राहावंसं वाटेल. असं होईल ना. म्हणजे कसं झालं की जिभेने आपल्याला चव कळली. मग चवीमुळे सुद्धा काय होतं की समजा एखाद्या पदार्थाची चव जर चांगली नसेल तर तो पदार्थ आपण नाही खाणार. असं होईल ना. आपण जेव्हा खातो की नाही तेव्हा आपली ही जी 5 इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय की ज्याच्यानी आपल्याला ह्या पर्यावरणाचं ज्ञान होतं, त्या सगळ्या इंद्रियांनी आपण अन्नाकडे बघतो. पहिले आपण बघतो. ते बरोबर दिसतंय का? ते जर बरोबर दिसत नसेल तर आपण ते नाही खाणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आता नारळाचं उदाहरण घेऊ आपण. नारळाने काय होतं की आपण ते नारळ असं हलवून बघतो. त्याच्यामध्ये जर आवाज बरोबर आला ना तर हां मग ते ठीक आहे, मग ते खाण्यालायक आहे. आपण पहिले नारळ बघितलं, मग ते हलवून बघितलं, तर आवाज बरोबर आला. म्हणजे हे कर्णेंद्रियाचं काम आहे. जे कानाचं काम आहे. ठीक आहे. तर त्यातनं आवाज बरोबर नाही आला तर मग आपण ते नारळ नाही वापरणार. ठीक आहे. तिसरं आपण त्याला मग फोडलं, मग त्याच्यानंतर आपण त्याचा वास घेऊ. त्याचा वास जर बरोबर नाही आला तर आपण त्याला नाही खाणार. बरोबर आहे. आणि मग आपण त्याला त्यातनं समजा सगळं ठीक असेल तर मग आपण ते हाताने त्याला हात लावून बघू. समजा कुठल्याही अन्नाला किंवा नारळ सुद्धा जर खराब असेल तर ते
खोबरं जे असेल त्यातलं ते असं घट्ट नसणार, कडक नसणार, ते नरम असेल, मग आपण ते नाही खाणार. ठीक आहे. म्हणजे काय झालं की आपण 4 इंद्रियांनी त्याची परीक्षा केली पहिले अन्नाची, आणि मग 5वी परीक्षा काय, ते जिभेवर ठेवलं, म्हणजे रसनेवर. आणि मग त्याची जर सगळं ठीक असून सुद्धा एखाद वेळेस असं होतं काय की ते खोबरं जे असतं ते असं चांगलं नाही लागत, मग ते आपण खाणारच नाही, मग आपण थुंकून देऊ, असं होईल ना. तर आपल्या भोवतीच्या पर्यावरणाचं जे आपल्याला ज्ञान होतं ते सगळं आपल्याला आपल्या 5 इंद्रियांनी होत असतं. म्हणजे आपल्याला 5 वेगवेगळ्या प्रकारांनी आपल्या बाजूच्या पर्यावरणाचं ज्ञान होतं. म्हणजे नाकानी गंध येतो, जिभेने आपल्याला रस म्हणजे चव कळते, कानाने आपल्याला आवाज ऐकू येतो, डोळ्यांनी आपल्याला दिसतं, आणि त्वचेने आपल्याला स्पर्श होतो. ठीक आहे. ह्या 5 गोष्टींना काय म्हणतात माहिती आहे का? शब्द ऐकू येणं, स्पर्श म्हणजे स्पर्श होणं, रूप म्हणजे डोळ्याने दिसणं, रस म्हणजे चव येणं, आणि गंध म्हणजे नाकाने वास येणं. तर या 5च गोष्टी आपल्याला या पर्यावरणामध्ये लक्षात येतात. या 5च गोष्टींवर आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. ठीक आहे. पर्यावरण म्हणजे काय हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर खूप जास्त मोठा विषय नाही आहे. आपल्याला जर या 5 गोष्टी व्यवस्थित कळल्या आणि यांच्यासोबत कसं राहायचं हे जर कळलं, तर मग कसं होईल, आपण छान हसत खेळत पर्यावरणासोबत राहू, नाही का? नाहीतर काय होईल, समजा आपल्याला ह्यांच्यासोबत कसं राहायचं हे जर कळलंच नाही, मग काय होईल, आपण मरडत राहू, नाही का? आता पहा, समजा आपल्याला आपल्या आईने किंवा बाबांनी एखादा खेळ आणून दिला, हं? पण जर तो खेळ आपल्याला खेळताच नाही आला किंवा तो कसा खेळायचा हे माहिती नसलं, तर मग काय होईल, मग आपण रडत राहू. मग आपण आईबाबांच्या मागे जाऊ आणि त्यांना म्हणू की मला हा खेळ शिकवा, मला हा खेळ खेळता येत नाही, मला हे जमत नाही, असं नाही तसं नाही, होईल ना, असं होईल ना. परंतु जेव्हा आपल्याला तो खेळ खेळता यायला लागतो तेव्हा मग आपण हसत खेळत राहतो. तर पर्यावरणासोबत जर आपल्याला खेळ खेळता आला तर काय होईल, मग आपल्याला त्याच्यासोबत राहायला आनंद होईल, खूप मजा येईल, आहे की नाही? तर हे आपल्याला शिकायचं आहे. तर एक गोष्ट अशी शिकायची की आपण जेव्हा इतर प्राण्यांकडे बघतो, तो कुठलाही प्राणी जो असतो की नाही, तो त्याची जशी नैसर्गिक प्रवृत्ती असेल त्याच्या व्यतिरिक्त तो कुठल्याही प्रकारचं वर्तन करत नाही. म्हणजे कसं, की समजा गाय असेल ना, तर गाय एखादं जनावर मारून नाही खाणार, म्हणजे एखाद्या सशाच्या मागे जाऊन पळवून मग त्याला पकडून आणि मग तो खाणार नाही त्याला, बरोबर आहे? किंवा एखादा वाघ किंवा सिंह असेल तर तो प्राणी मारून खाईल, पण तो जाऊन मुद्दाम गवत नाही खाणार. मुद्दाम गवत केव्हा खाईल, जर त्याचं पोट बिघडलेलं असेल तर. पोट बिघडलेलं असतं ना, की मग वाघ सिंह पण थोडंसं गवत खातात. म्हणजे मग काय होतं की ते जे सगळं मांस त्यांनी खाल्लेलं असतं ना, ते सगळं बाहेर फेकून द्यायला मदत होते, असं होतं. तर प्रत्येक प्राण्याला हे माहिती असतं की आपण आपल्या पर्यावरणासोबत किंवा आपल्या निसर्गासोबत किंवा आपल्या बाजूच्या परिवेशासोबत कसं राहायचं, इकोसिस्टम. आपल्याला म्हणजे मनुष्याला कळतच नाही की आपण कसं राहायचं निसर्गासोबत. मनुष्याला असं वाटतं की आपण ह्या निसर्गावर नियंत्रण ठेवायला पाहिजे किंवा या निसर्गावर प्रभुत्व गाजवायला पाहिजे. वी शुड बी इन कंट्रोल ऑफ अवर एन्व्हायरमेंट. अशा प्रकारचा एक गैरसमज आपल्या मनामध्ये असतो. पण तसं विसं काही नसतं. पर्यावरण किंवा निसर्ग ही आपली आई आहे. आईवर आपण प्रभुत्व नसतं गाजवायचं. आपण काय करायचं असतं की आपण आईच्या कुशीमध्ये जाऊन आणि तिच्या मांडीत छान आनंदात राहायचं असतं. आता बघा, तुम्हाला तुमच्यापैकी अनेक लोकांना अशा प्रकारचा अनुभव आलेला असेल की आपण जेव्हा एखाद्या नदीपाशी जातो किंवा एखाद्या समुद्रापाशी जातो किंवा आपण पर्वतापाशी जातो किंवा नुसतंच जंगलात जाऊन फेरफटका करतो, तेव्हा आपल्याला चांगलं वाटतं की नाही? किती चांगलं वाटतं? का बरं चांगलं वाटतं सांगू तुला? हे बघ, आपल्याला असं वाटत असतं ना की हे आपलं शरीर म्हणजे आपण आहोत. हं? तर आपल्याला थोडा विचार करून बघा की हे शरीर कसं झालं तयार. आपण तर असेच्या असे आपल्या आईच्या पोटातनं बाहेर नाही पडलो, नाही का? आपल्या आईच्या पोटातनं आपण बाहेर पडलो तेव्हा आपण अगदी छोटेसे होतो, 4-5 किलोचे होतो मॅक्सिमम, त्याच्याविषयी कमीच असो, 3 किलोचेच असो, ठीक आहे? तर त्या 3 किलोपासून ते आता
तिथपासून ते आपण इतके मोठे कसे काय झालो? हं? आपण काही ना काही खाल्लं, अन्न खाल्लं त्याच्यामुळे झालो की नाही? आता अन्न म्हणजे काय वस्तू? अन्न म्हणजे जर आपण त्याचा अनालिसिस सगळा केला ना, तर मग काय कळेल आपल्याला, की त्याच्यामध्ये पण छोटे-छोटे कण असतात. म्हणजे त्याला कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, फॉस्फरस, आयर्न, पोटॅशियम, मॅग्नेशियम अशा अनेक प्रकारच्या गोष्टी असतात. यांना म्हणतात एलिमेंट्स, म्हणजे ही मूलभूत द्रव्ये आहेत या पर्यावरणात. ठीक आहे. तर जेव्हा हे छोटे-छोटे कण मातीमध्ये असतात की नाही, तर त्या कणांना आपण माती म्हणत असतो. ठीक आहे. मग काय होतं माहिती आहे का, सूर्यप्रकाशामध्ये आपण पाणी-बिणी घातलं, की एखादं बीज जे असतं ना, एखादं झाडाचं ते फोफावतं असं, अंकुरित होतं आणि मग त्यातनं मोठा असा वृक्ष किंवा झाड तयार होतं आणि मग त्या झाडाला जी फळं लागतात, ती फळं आपण खातो. ठीक आहे. तर त्या झाडाने काय केलं किंवा त्या बीनी काय केलं, की त्या मातीतून काही कण घेतले, पाण्यातून काही कण घेतले, हवेतून काही कण घेतले आणि ह्या सगळ्या कणांचं सूर्यप्रकाशामध्ये रूपांतर झालं कशामध्ये? अन्नामध्ये. आणि मग ते कण जेव्हा आपण खाल्ले, तेव्हा हे तयार झालं, ते तयार झालं, ते तयार झालं, सगळे तयार झाले. आहे की नाही? म्हणजे काय झालं? की आपण सगळेजण या पृथ्वीच्या पोटातून बाहेर निघालोय. कळलं? एक, 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 एक करत. म्हणजे रूपांतर होत होतं. प्रत्येक जीव म्हणजे मी पण, वसेकर काका पण आणि सगळे लोक इथले. सगळी मुलं आणि ह्या आपल्या ताई ज्या आहेत त्या. आहे की नाही? तर आपल्याला जर हे कळलं, की आपलं शरीर जे आहे हे पृथ्वीपासून किंवा पृथ्वीच्या पोटातून तयार झालंय किंवा बाहेर आलंय. म्हणजे काय झालं? की ही पृथ्वी ही आपल्या सगळ्यांची आई आहे. म्हणून आपण तिला काय म्हणतो? भूमाता म्हणतो की नाही? भूमाता. तर जेव्हा आपण निसर्गामध्ये जातो, एखाद्या नदीकाठी जातो किंवा समुद्रापाशी जातो किंवा जंगलात जातो, पर्वतापाशी जातो, तेव्हा आपण त्या आईच्या कुशीत असतो. कळलं? आणि आईच्या कुशीत किती चांगलं वाटतं. तुम्ही सगळी मुलं आहात, तुम्हाला जेव्हा आईच्या जवळ असता तुम्ही, तेव्हा तुम्हाला किती चांगलं वाटतं. तर म्हणून आपण जर निसर्गाकडे किंवा पर्यावरणाकडे ही आपली आई आहे असं जर बघितलं, तर आपल्याला तिच्या कुशीमध्ये राहून आनंद होईल. नेहमी बरं वाटेल, समाधान वाटेल. परंतु आपल्याला तिच्यावर प्रभुत्व गाजवण्याची इच्छा नाही होणार किंवा आपण तिचं शोषण नाही करणार. तर त्याचं कसं करायचं माहिती आहे का, की जेवढी गोष्ट आपल्याला खरंच गरजेची आहे, तेवढी आपण घ्यायची त्याच्याकडनं आणि तिचा उपयोग करायचा. हं. गरजेपेक्षा जास्त जर आपण वस्तू घेतलं तर काय होईल? मग आपण त्याचा उपभोग घेतला असं होईल. ते बरोबर नाही. आपण जर कुठल्याही वस्तूचा आपल्याला जेवढी गरज असेल त्याचा उपयोग केला तर ते सर्वसाधारण आहे किंवा सगळे प्राणी तसंच करतात. परंतु कुठल्याही प्राण्याकडे आता आपण हे प्राण्यांकडनं कसं शिकायचं पहा, की कुठलाही प्राणी त्याच्या गरजेपेक्षा जास्त वस्तूंचा उपयोग नाही करत. उपभोग तर करतच नाही. उपयोग पण नाही करत. कळलं? कुठलाही प्राणी तुम्ही असं बघितलंय का, की समजा जेवण झाल्यानंतर थोडंसं कॅरी बॅगमध्ये घरी घेऊन जाईल? असं नाही करत, नाही का? त्यामुळे आपण जेवढी आपली गरज असेल, तेवढीच वस्तू फक्त वापरायला पाहिजे. कधी? म्हणजे फक्त अन्नच नाही, कुठलीही वस्तू. जेवढी आपली गरज आहे, तेवढ्या गरजेपुरतंच आपण वापरायला पाहिजे. ठीक आहे? म्हणजे काय होईल? म्हणजे सगळ्यांना मुबलक मिळेल की नाही? समजा आता आपल्या आईने स्वयंपाक केलेला असेल. हां, तर त्या भांड्याकडे बघून समजा आपणच सगळं घेऊन घेतलं आपल्या ताटामध्ये, तर मग काय होईल? मग बाकीच्यांना कमी मिळेल ना? तसं नाही आहे. सगळ्यांना जेवढी गरज आहे तेवढं जर सगळ्यांनी घेतलं, तर त्या भांड्यामध्ये आईने नेहमी भरपूरच केलेलं असतं. तसंच ह्या पृथ्वीवर जी आपली आई आहे, त्याच्यामध्ये सगळं भरपूरच आहे. कशाकरता? जर आपण आपल्या गरजेपुरतं घेतलं तर. ठीक आहे? परंतु जर आपल्याला आपण हवेपोटी जास्त घ्यायचा प्रयत्न केला आपल्यासाठी, मग काय होईल? एका माणसाच्या हवेसाठी सुद्धा ही एक पृथ्वी पुरणार नाही. मग इथे संपलं सगळं म्हणून मग मंगळावर जायची वेळ येईल. मंगळावरचं संपलं की आणखीन कुठे जाऊ? असं नाही करू शकत. आपण कुठेही जाऊन नाही राहू शकत. आपल्याला इथेच राहणं भाग आहे. इथे कसं राहणं भाग आहे? की जेवढं आपल्याला गरजेपुरतं आहे, तेवढं आपण घेऊ, तेवढंच फक्त वापरू आणि त्याच्यापेक्षा जास्त जे असेल ते आपण इतर लोकांसाठी ठेवून देऊ. त्याची आपल्याला काय गरज आहे? अशा प्रकारे जर आपण राहिलो, तर काय होईल? मग आपण असंच खेळत राहू पर्यावरणासोबत, नाही? तर कसं वाटलं हे? आपण आता समजा
हात वर केले किंवा काही प्रश्न असले तर आपण ते प्रश्न घेऊ आणि मग हसत खेळत पुढे जाऊ थोडंसं. हं? कळलं का हे सगळं आत्ता मी सांगितलेलं? पटलं का? की काही प्रश्न आहेत? की काही कळलं नाही, सगळं डोक्यावरनं गेलं, असं झालं? कोणाला काही प्रश्न? ओके, तर ज्यांना काही प्रश्न असतील त्यांनी स्वतःला अनम्यूट करावं. चेरिका, चला गुड. चेरिका, तू आपला हात वर केलायस तर तू स्वतःला पहिले अनम्यूट कर आणि मग शोषण म्हणजे काय? शोषण म्हणजे काय? अरे बापरे! शोषण म्हणजे आपल्याला समजा गरज नसेल एखाद्या वस्तूची आणि आपण समजा ती वस्तू जबरदस्ती कोणाकडनं ओरबाडून घेतली, त्याला म्हणतात शोषण. म्हणजे कसं असतं की समजा मी तुझ्याशी बोलतोय, आणि तुला एखादी गोष्ट करण्याची इच्छा नाहीये, परंतु मी तुझ्याकडनं ती गोष्ट जबरदस्ती करून घेतली, तर त्याला म्हणतात शोषण. कळलं? तर असं नाही करू आपण कधीच कोणाबद्दल. कारण की बघ, आपल्याला समजा कोणी समजा काही जबरदस्ती केली आणि आपल्या मनाविरुद्ध काही करायला समजा लावलं, तर आपल्याला ते आवडेल का? नाही आवडणार. त्यामुळे समजा आपण दुसऱ्या कोणावर तसं करत असू, की त्यांच्या मनाविरुद्ध त्यांना काही करायला लावत असू, तर मग त्यांना पण ते आवडणार नाही. त्यामुळे तसं आपण कधीच कोणावर करू नये. ठीक आहे? तर याला म्हणतात शोषण. पण ते शोषण आपण शोषणचा अर्थ, ॲक्चुअल अर्थ काय माहिती आहे का? की समजा ऊस असतो की नाही, त्या ऊसाला आपण कसं पिळतो, त्याच्यातनं रस काढतो, त्यातनं सगळं जे रस असतो तो आपण शोषून घेतो. किंवा आपण जेव्हा एखादी वस्तू खातो तेव्हा त्या अन्नातला सगळा रस आपण शोषून घेतो, म्हणजे आपल्या शरीरामध्ये तो सामावून घेतो. हा त्याचा खरा अर्थ आहे. परंतु शोषण हे वाईट अर्थाने देखील होऊ शकतं. म्हणजे समजा एखाद्याला आपण खूप जास्त छळलं किंवा पिळलं तर त्याला पण शोषण म्हणतात. ठीक आहे? तर तसं शोषण आपण पर्यावरणाचं किंवा निसर्गाचं किंवा पृथ्वीचं नको करायला. म्हणून हे फार महत्त्वाचं आहे की आपण आपल्या गरजेपुरतंच जेवढं आहे तेवढंच फक्त वापरायचं आहे. कारण की पहा, एका वेळेस आपल्यासमोर कितीही अन्न जरी असलं तरी सुद्धा आपण काय बकासुरासारखे खाऊ शकणार आहे का? नाही. आपण किती खाऊ शकू? आपल्या पोटाची जेवढी क्षमता आहे तेवढंच खाऊ शकू ना. तर आपल्याला तेवढं पण नाही खायचंय. आपल्या पोटाची जेवढी क्षमता असेल त्याच्या अर्ध्या जागेमध्ये आपल्याला अन्न ठेवायचं. म्हणजे समजा आपल्या पोटाची क्षमता असेल 1 लिटर, तर त्यापैकी 500 मिलीलिटर म्हणजे अर्धा लिटर तेवढ्यामध्येच फक्त अन्न टाकायचं आहे. ठीक आहे? आणि बाकीचा अर्धा लिटर आपण मोकळं सोडायचं आहे. कारण की त्या अर्ध्या लिटरमध्ये काय होणार माहिती आहे का? त्याच्यामध्ये आपल्या शरीरातनं जे पाचक रस असतात ते पोटामध्ये जातात. म्हणजे मग त्यांनी साधारण एक 3/4 ते भरतं पोट आणि बाकीचं 25% रिकामं असतं. तर ते रिकामं जेव्हा असतं ना, तेव्हा पोटामध्ये छान ते अन्नाचं मिश्रण चांगलं होतं. मिक्सरमध्ये कसं आपण मिक्स करतो, आता मिक्सरमध्ये तुम्ही चटणी करताना तुझी आई करत असेल बघ. तर तेव्हा काय करते आई, ती काही पूर्णच्या पूर्ण मिक्सरचं भांडं खोबऱ्यानी आणि कोथिंबिरीनी वगैरे भरून नाही ठेवत. ती अर्धच भरते ना त्याला आणि मग थोडंसं त्यात पाणी टाकते आणि मग ते मिक्सर फिरवते. मग त्याच्यानंतर चटणी खूप चांगली होते. ते मिक्सर पण चांगलं चालतं. तर अशा प्रकारे समजा आपण आपलं पोट चालवलं, म्हणजे काय करायचं, ते कसं कळणार कसं? आपलं पोट अर्धं भरलंय कसं कळेल? तर पहिला नियम काय करायचा माहिती आहे का? पहिला नियम असा करायचा, की मला जोपर्यंत भूक लागलेली नाहीये ना, तोपर्यंत मी जेवणारच नाही. म्हणजे काय की पोट रिकामं आहे. ठीक आहे? मग आता आपण त्याच्यामध्ये हळू अन्न भरायला सुरुवात करू. म्हणजे हळू जेवायचं, बसून एका जागी. उभ्या-उभ्या, धावत-पळत असं नाही जेवायचं. आपल्याला काय शिकवलं होतं काकांनी? जेव्हा आपण बसणार आहे जेवायला, तेव्हा शांतपणे बसणार आहे. त्या अन्नाकडे आपण बघून पहिले त्याला नमस्कार करणार आहे आणि मग काय करणार आहे? मग आपण श्लोक म्हणणार आहे. कुठला श्लोक म्हणणार आहे? वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नो हे जाणीजे यज्ञकर्म. हा श्लोक म्हटला. त्याच्यानंतर आपण हळूहळू ते जेवायचे. चावून कमीत कमी 24 वेळा, 32 वेळा जर चावलं तर आणखीन चांगलं आहे. है ना? तर 32 वेळा कसं जेवायचं? तुम्हाला आता मी गंमत सांगतो. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हे 16 झाले. पुन्हा एकदा तेच म्हणायचं. हरे राम 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 हरे हरे 8. हरे कृष्ण 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 हरे हरे 8. 4 वेळा म्हटलं आपण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. 16 झाले. पुन्हा तेच रिपीट केलं म्हणजे 32 झाले.
32 वेळा चावलं काय की काय होईल? ते अन्न पूर्ण चावलं जाईल. तर ते काय सांगितलं होतं की नाम घ्या श्रीहरीचे असं सांगितलं होतं ना. तर हे श्रीहरीचं नाव घेतलं की नाही आपण 32 वेळा. मग तेव्हा काय झालं की जे अन्न आपण चावत होतो त्याच्यामध्ये आपल्या तोंडातली लाळ जी असते ती त्याच्यामध्ये मिसळते. त्या लाळेमध्ये ते अन्न पचवण्याची ताकद असते. जे एन्झाईम्स आपल्याला लागतात ना अन्न पचवण्याकरता ते त्याच्यामध्ये असतात. आणि मग ते सगळं जेव्हा आत जातं तेव्हा खूप छान पचतं. मग असं हळूहळू जेवत असताना एक 15 ते 20 मिनिटात ना छोटासा ढेकर येतो. तेव्हा समजायचं की आपलं पोट अर्ध भरलंय. कारण की पहा पूर्ण पोटामध्ये नुसती हवाच असते की नाही आधी, कारण की भूक लागली होती खूप. मग त्याच्यामध्ये आपण हळू अन्न भरलं. मग काय झालं की जेवढी हवा होती ती हवा अशी कॉम्प्रेस झाली. हं? तर ती कॉम्प्रेस झाल्यानंतर जाईल कुठे? प्रेशर वाढलं मग. मग ते हळूच असं तोंडातनं बाहेर येतं. तर त्याला म्हणतात ढेकर. तो ढेकर आल्याबरोबर आपल्याला थांबायचं. कळलं? पहिला नियम काय? की मला भूक लागल्याशिवाय मी जेवणार नाही. दुसरा नियम काय? की मी ढेकर आल्याबरोबर उठून जाईन. ते झाल्यानंतर असं आपल्याला कळलं की अर्ध पोट आपल्याला आता अन्नाने भरलेलं आहे. मग आपण थांबायचं. मग ते पूर्ण अन्न जोपर्यंत पचत नाही तोपर्यंत त्याला छान पचू द्यायचं. पुन्हा एकदा जेव्हा भूक लागत नाही ना तोपर्यंत थांबायचं. ते थांबल्यानंतर मग पुन्हा ते सायकल रिपीट करायचं. तर जितके वेळा आपल्याला दिवसातनं भूक लागेल तितके वेळा जेवायला हरकत नाही. पण भूक लागेपर्यंत वाट बघायला पाहिजे. भूक लागलेली नसताना आपल्यासमोर आईस्क्रीम जरी ठेवलेलं असेल तरी बिलकुल नाही खायचं. लाडू जरी ठेवला असेल तरी बिलकुल नाही खायचा. भूक लागलेली असली पाहिजे. मग तुम्ही काही खा. पण जर भूक लागलेली नसेल तर मग नाही खायचं. ठीक आहे? आणि दुसरं काय करायचं माहिती आहे का? समजा असं अधनं-मधनं काही खाण्याची इच्छा झाली तर चॉकलेटं किंवा गोळ्या वगैरे अशा गोष्टी नाही खायच्या. फळ खायचं कुठलं तरी. कुठलं फळ? कुठलंही जे असेल ते. जे आईने आणून ठेवलेलं असेल. केळं, संत्री, द्राक्ष, सफरचंद, आंबे. आंबे मला खूप आवडतात. मी तर रोज आंबे खातो. तर अशा प्रकारे समजा आपण राहिलो ना, तर मग काय होईल की आपण निसर्गाचं, पृथ्वीचं शोषण नाही करणार. मग आपण फक्त आपल्याला गरजेपुरती वस्तू घेऊ आणि आनंदात राहू. हसत खेळत राहू. आहे की नाही? छान. तर कळलं का हे तुला? कळलं ना? ठीक आहे. आता हो. कळलं व्यवस्थित? हो. व्हेरी गुड. तर आता मी तुला म्यूट करणार आहे परत आणि आता आपण प्रियांशीला अनम्यूट करू आणि मग प्रियांशी काय म्हणते बघूया. प्रियांशी अनम्यूट कर. हां, सांग. गुड इव्हनिंग सर. नमस्कार. काय म्हणते? नमस्कार. सांग काय म्हणतेस? उपभोग म्हणजे उपभोग म्हणजे काय? चला हा चांगला प्रश्न आहे. हे पहा हे आपण सगळे मोठे-मोठे शब्द ऐकतो आणि शब्दांचा अर्थच जर आपल्याला कळला नाही तर मग काय होईल? नाही जमणार ना. उपयोग म्हणजे कळतं ना, उपयोग म्हणजे एखादी गोष्टी वापरणं आपण. म्हणजे आता जसं हा फोन जो आहे ना, याचा उपयोग करणं म्हणजे काय होईल, की मला जेव्हा कोणाचा फोन येतो तेव्हा मी तो फोन घेतो, त्यांच्याशी बोलतो किंवा मला जर कोणाला फोन करायचा असेल त्यांना मी फोन करतो. ठीक आहे. आता समजा मला कधी एखादी वस्तू बघायची असेल इंटरनेटवर वगैरे तर ती मी बघतो. ते झालं, ते ठीक आहे. हा उपयोग झाला. परंतु सारखं समजा आपण ते 24 तास घेऊन बसलो आणि अनावश्यक गोष्टी करत राहिलो किंवा खेळ खेळत राहिलो, तर काय होईल? मग त्याचा तो उपभोग होईल. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक जेव्हा आपण करतो ना, तेव्हा त्याला म्हणतात उपभोग. कारण की आपण त्याला मनोरंजनाचं साधन म्हणून वापरलं. म्हणजे त्याचा नेमका उपयोग काय आहे ते आपल्याला कळलं नाही, परंतु त्याच्यापेक्षा जास्त उपयोग आपण त्याचा केला. तर मग तो उपभोग होतो. ठीक आहे? तर आपल्याला तसं नाही करायचं आहे. ज्या गोष्टीचा जो उपयोग आहे, तो आपण करायला पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा उपयोग कसा करायचा ते शिकलं पाहिजे. आपण जेव्हा कुठलीही गोष्ट विकत आणतो ना बाजारातनं, तेव्हा त्याच्यासोबत एक पुस्तक येतं छोटंसं. त्याला म्हणतात युजर मॅन्युअल. तर ते युजर मॅन्युअल आपण जेव्हा वाचतो, तेव्हा त्यातनं कळतं, की ही गोष्ट कशी वापरायची. तर कुठलीही गोष्ट आपण जेव्हा वापरतो घरातली, उपयोग करतो, तेव्हा त्या गोष्टीचा उपयोग कसा करायचा, त्याचा वापर कसा करायचा, हे आपल्याला कळलेलं असलं पाहिजे. जर नसेल माहिती तर शिकायचं कोणाकडनं तरी. मग काय होईल, की उपयोग केला जाईल आणि त्याचा आपल्याला फायदा होईल. परंतु जर त्याच्याशी जास्त आपण किंवा बरोबर उपयोग नाही केला, तर मग तो उपभोग होईल आणि मग ती वस्तू लवकर खराब होईल. तसं नाही करायचं आपल्याला. ठीक आहे? ऑलराइट. तर आता आपण अरुल, सचिन काय नाव आहे पलीकडचं? येस सर. त्याचं घेऊया. अरुल, सर
नमस्कार. नमस्कार सर. माझा एक प्रश्न होता की कधी कधी काही काही मुलं असे म्हणतात की जेव्हा त्यांना भूक नसते तेव्हा म्हणतात, काही काही त्यांना चॉकलेट बिके असं दिसते तेव्हा म्हणते, ते आपोआप म्हणतात की त्यांना भूक लागली, मग तेव्हा काय करायचं? हां, तर ते हे पहा, आपल्याला हे कळलं पाहिजे, की आपल्याला खरंच भूक लागलेली आहे किंवा नाही. तर हे कळतं. म्हणजे कसं असतं बघ, की जेव्हा अगदी लहान असतो ना आपण, तेव्हा आपल्याला हे माहिती असतं. नंतर मग काय होतं, की थोडं जसे आपण मोठे होतो, 3ऱ्या, 4थ्या, 5व्या, 6व्या वर्गात येतो, तेव्हा मग काय होतं, की आपल्याला ते थोडंसं आपल्याला कळत नाही, की आपल्याला खरंच भूक लागलेली आहे की नाही लागलेली आहे. तर ती खरंच भूक लागलेली आहे किंवा नाही, हे आपण आपल्या आतून आपल्याला ठरवायला लागतं. म्हणजे ते असं दुसरं कोणी सांगू शकणार नाही, की अरे मी कोणाला असं विचारू नाही शकत, की "अरे अरुल, मला सांगतोस का, की मला भूक लागली आहे का?" तू कसं काय सांगशील? किंवा तू जर मला विचारलं, की "काका मला सांगा, की मला भूक लागली आहे का?" तर मी तुला कसं सांगणार? ते तुला कळेल ना आतनं. तर आपल्याला प्रत्येकाला हे बघायचंय आणि ह्याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे, की मला भूक लागलेली आहे. तर जर भूक लागलेली असेल तरच खायचं, नाहीतर नाही खायचं. नाहीतर काय करायचं, की म्हणायचं, "ठीक आहे, मला आत्ता भूक नाहीये. तुम्ही मला दिलंय ही चांगली गोष्ट आहे. मी माझ्याजवळ ठेवतो खिशात आणि मी जेव्हा घरी जाईन, जेव्हा मी जेवायला बसेन." पहा, आयडियली कसं आहे माहिती आहे का, की आपण जेव्हा केव्हा जेवू, तेव्हा शांतपणे एका जागी बसायचं, मांडी घालून छान. तो श्लोक म्हणायचा मी सांगितला तो आणि त्याच्यानंतर जेवण करायचं. आणि त्या जेवणामध्ये सुद्धा माहिती आहे का, जे आईनी घरी ताजं तयार केलेलं असेल ते खायचं. नाहीतर मग फळं किंवा भाज्या किंवा सॅलड्स वगैरे खातो की नाही आपण, काकडी म्हणा किंवा गाजर अशा प्रकारच्या गोष्टी खायच्या. अशा भरपूर खायच्या नेहमी. फळं खायची, आंबा खायचा, चिक्कू खायचा, केळं खायचं, द्राक्ष खायची. जी फळं आपल्याला आवडतील ती फळं आपण खायची. तर तसं जर आपण राहिलो, तर काय होईल? तर आपली तब्येत खूप चांगली राहील. आणि आपण जर अनावश्यक गोष्टी खाल्ल्या नाहीत, पाकीट बंद गोष्टी बिलकुल नाही खायच्या, की आपण बाजारातनं पाकीट आणलं, ते आपण पाकीट फोडलं आणि त्यातनं मग एखाद्या चिप्स खाल्ल्या किंवा हे खाल्लं, ते खाल्लं, कुरकुरे खाल्ले वगैरे बिलकुल नाही खायचं. भूक लागली समजा तर आपण एखादं फळ खायचं, केळं खायचं. पण पाकीट बंद वस्तू खायच्याच नाही. पाकीट बंद वस्तूंच्यासाठी आपल्या आई-वडिलांच्या मागे लागायचं पण नाही. कारण की ह्या पाकीट बंद वस्तू ज्या असतात ना, त्या आपल्याला खूप खाव्याशा वाटतात. आणि मग आपल्याला कळत पण नाही की आपण किती खाल्लं, असं होतं. त्यामुळे त्या वस्तू नाही खायच्या, अजिबात नाही खायच्या. ठीक आहे. असा जर आपण जाणीवपूर्वक लक्ष देऊन जर करत राहिलो ना, तर मग हळू आपल्या मनामधनं जंक फूड खाण्याची जी इच्छा असते ती चालली जाते. असं होतं. व्हेरी गुड. थँक यू. सगळे प्रश्न संपले? कमाल आहे. मग आता आणखीन काहीतरी गोष्टी सांगायला पाहिजे ना? हं? आणखीन कुठल्या गोष्टी आहे का जे तुम्हाला सांगा मला आता? तर प्रीती, काय विचार आहे? अं, एवढा कार्यक्रम पुरे आहे की अ, आणखीन पुढे करायचं आणखीन? सांगा. मुलांनो, हसत खेळत आणखीन पुढे जायचंय की पुरे झालं? पुरे झालं आजचा क्लास इनफ. हां, सांगा. 1 मिनिट थांबा बाळा. चेरिका, तुला काहीतरी म्हणायचंय, पण तुला अनम्यूट करावं लागेल स्वतःला पहिले. तर अनम्यूट कर प्लीज. सर आपण पुढे निघूया अजून. पुढे निघूया. तुला काय ऐकायचं सांग आणखीन. काही प्रश्न आहे का? मग मी तशा प्रकारे प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही खूप काय छान सांगताय. अजून काहीतरी छान छान सांगा. अजून काहीतरी? हां, ठीक आहे. मग मला आता काहीतरी विचार करायला पाहिजे, की मी काय सांगायला पाहिजे. हां, ठीक आहे, सांगतो. मला आणखीन कोणीतरी हात वर केला होता का? अरुल, तू पुन्हा हात वर केला होता का बाळा? अरुल, तुला काही विचारायचं आहे का? कारण की तू मला असं वाटतं हात वर केला नाही होता. नाही, बाय मिस्टेक. बाय मिस्टेक. बरं ठीक आहे, हरकत नाही. नो प्रॉब्लेम. आराध्य थेटे यांनी हात वर केलेला आहे. त्यामुळे आपण आराध्या आहे बहुतेक. आराध्या, तुला काय विचारायचं बाळा? तुला अनम्यूट करावं लागेल पहिले. हां, सांग. दिवसातून 2 वेळेस जेवायला पाहिजे का 3 वेळेस? लहान मुलांना अशा प्रकारचं कुठलंही बंधन नाही. लहान मुलांनी जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवायला पाहिजे. परंतु आमच्यासारखे जे लोक आहेत त्यांनी दिवसातनं फक्त 2 वेळाच जेवायला पाहिजे किंवा 1 वेळा जेवायला पाहिजे. 18 वर्ष वयापर्यंत जोपर्यंत आपल्याला भूक लागत नाही तोपर्यंत जेवायला नको. पण जर दिवसातनं 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा भूक लागली तर तितके वेळा जेवायला पाहिजे. काय हरकत आहे? ठीक आहे ना? पण खायचं काय? पाकीट बंद वस्तू खायची नाही. आईनी घरी जे केलेलं असेल ते खायचं, नाहीतर मग फळं खायची, नाहीतर भाज्या खायच्या. जे ताजं असेल ते खायचं.
फ्रीजमध्ये जे करून ठेवलेलं असेल 2-2, 3-3 दिवसापूर्वी ते नाही खायचं. आईने जे ताजं केलं असेल तेच खायचं फक्त. ठीक आहे? असं करायचं. तर हे दीक्षितांचा जो नियम आहे ना, दिवसातनं 2च वेळा जेवा वगैरे, तो 18 वर्ष वयाच्या नंतरच्या लोकांसाठी आहे, खरं सांगायचं तर. त्याच्या आधी त्याची काही गरज नाही आहे. आपल्याला जेव्हा भूक लागेल तेव्हा खायचं, पण भूक नसताना नाही खायचं. हा नियम पाळायचा सगळ्यांनीच. ठीक आहे? चांगला प्रश्न विचारलास तू. प्रीती, तू मला असं वाटतं अनम्यूट केलं होतं मध्ये, तर अनम्यूट कर स्वतःला आणि सांग काय सांगायचंय. हो सर, अजून म्हणजे असं आम्ही शेड्यूल 6:15 पर्यंत केलेली होती आजची मीटिंग. आता व्हेरी गुड. नो प्रॉब्लेम. तर आपण हे बघ प्रश्न घेऊ. मी आणखीन सांगतो काही गोष्टी, इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला हो सांगा सर, कारण ज्या तुम्हाला सगळ्या ऐकायच्या असतील ते. मुलांचा आणि पालकांचा आहे इंटरेस्ट ऐकला. आहे ना? व्हेरी गुड. हो हो हो. ऑल राईट. तर आपण या पर्यावरणाबद्दलच थोडंसं पुढे बोलू, की ह्याच्यासोबत आपल्याला कसं हार्मोनियसली राहता येईल. म्हणजे पर्यावरण आणि मनुष्य यांचं संतुलन आपल्याला कसं काय साध्य करता येईल. कसं असतं पहा, की आपल्याला कुठल्याही गोष्टीचा उपयोग किंवा उपभोग करण्याची इच्छा का बरं होते, ह्याच्यावर आपण विचार करू थोडासा. तर असं वाटत असतं आपल्याला, की ही वस्तू आपण समजा घेतली किंवा ह्या वस्तूचा अनुभव घेतला आपल्या 5 इंद्रियांनी. तर 5 इंद्रिय आपण काय म्हटली होती? शब्द म्हणजे कान, स्पर्श म्हणजे त्वचा, रूप म्हणजे डोळे, रस म्हणजे रसना म्हणजे जीभ आपली, आणि गंध म्हणजे आपलं नाक. तर ह्या ज्या 5 गोष्टी असतात ना, या पर्यावरणामध्ये 5 कुठल्या गोष्टींशी निगडीत आहेत ते आपण समजून घेऊ. चालेल? तर शब्द हा जो आहे ना, शब्द हा आकाशाचा गुण आहे. म्हणजे आवाज जो आहे तो आकाशातून प्रसारित होतो. आपण नाही म्हणत का आकाशवाणी? आकाशवाणी हे नाव कशावरनं पडलं असेल? कारण आकाशातून शब्द प्रसारित होतो. शब्द जो आहे तो जे घन पदार्थ असतो ना त्याच्यातून प्रसारित नाही होत. त्याच्यासाठी आकाश पाहिजे आपल्याला. आकाश. ठीक आहे? म्हणजे शब्द. त्यानंतर स्पर्श. स्पर्श म्हणजे त्वचेला आपला स्पर्श होतो. तर स्पर्श कशाचा होतो? तर स्पर्श वायूचा होतो. तर आकाशामध्ये जेव्हा हालचाल निर्माण होते ना, त्याला म्हणतात वायू. वायू म्हणजे एअर. जसं मी मगाशी म्हटलं होतं की आपण अशी फुंकर मारली तर आपल्याला इथे स्पर्श होतो की नाही त्या वाऱ्याचा. म्हणजे मग असं कळतं की इथे काहीतरी आहे. दिसत तर नाहीये पण आहे. तर त्याला म्हणतात वायू म्हणजे एअर. त्याच्यानंतर रूप म्हणजे डोळ्याचं त्याच्याशी संबंध आहे. रूप हे अग्नीचं तत्व आहे. अग्नी म्हणजे द फायर प्रिन्सिपल. ठीक आहे? तर अग्नी आपल्याला दिसतो की नाही? समजा आपण एखादी काडी पेटवली तर आपल्याला अग्नी दिसतो. म्हणजे काय झालं की आत्तापर्यंत आपल्याला शब्द आणि स्पर्श या 2चं ज्ञान झालेलं होतं या 2 इंद्रियांतनं. आणि तिसरं जे आहे त्याला म्हणू आपण पंचमहाभूतांपैकी एक महाभूत. ठीक आहे? 5 गोष्टींपासून हे सगळं तयार झालेलं आहे. सगळं विश्व जे आहे ना ह्या 5च गोष्टींपासून तयार झालेलं आहे. आकाश, नंतर वायू, नंतर अग्नी. अग्नीमध्ये मग दिसायला लागतं आपल्याला ते. ठीक आहे? चौथं जे तत्व आहे त्याला म्हणतात जलतत्व. ठीक आहे? जल म्हणजे पाणी. तर पाण्याला चव आहे. म्हणजे पहा की आपल्या जिभेमध्ये समजा ओलावा नसेल, समजा जीभ आपली कोरडी पडलेली असेल, तर आपल्याला कुठल्याही पदार्थाची चवच नाही येणार. असं होईल की नाही? म्हणजे काय झालं, आधी आपण बघितलं शब्द, मग स्पर्श. म्हणजे शब्दापेक्षा स्पर्श जो आहे तो जास्त स्थूल आहे, म्हणजे ग्रोस म्हणता येईल त्याला. ठीक आहे? शब्द जो आहे तो आकाशात आहे. आकाश आपल्याला फक्त आवाजामुळे कळतं, नाहीतर आकाशाचा आपल्याला अंदाज येणारच नाही. वायूचा अंदाज आपल्याला स्पर्शामुळे होतो. अग्नीचा अंदाज आपल्याला दृष्टीमुळे होतो. नंतर एखाद्या वस्तूची जी चव असते ती जिभेमुळे कळते, पाण्यामुळे. आणि 5वं जे तत्व आहे ते गंध आहे. ते म्हणजे पृथ्वी तत्व आहे. पृथ्वीला असतो गंध. आता पहा, जसं उन्हाळ्यामध्ये पृथ्वी तापलेली होती की नाही, त्याच्यानंतर त्याच्यावर पाऊस पडला, तर पाऊस पडल्यानंतर कसा गंध आला, छान आहे की नाही? तर ही जी गंधाची जी प्रॉपर्टी आहे,
गंधाचा जो गुणधर्म आहे तो गुणधर्म आपल्याला आपल्या नाकाने कळतो. तर पृथ्वीमध्ये ही 5 तत्व आहेत आणि ह्या 5 तत्वांच्या 5 तन्मात्रा आहेत. तन्मात्रा म्हणजे त्यांचा जो विशिष्ट गुण आहे त्याला म्हणतात तन्मात्र. ठीक आहे. तर आकाशाचा जो गुण आहे तन्मात्र त्याला म्हणतात शब्द म्हणजे साऊंड. त्यानंतर वायूचा जो तन्मात्र आहे त्याला म्हणतात स्पर्श किंवा टच. त्यानंतर अग्नीचा जो तन्मात्र आहे त्याला म्हणतात रूप म्हणजे आकार किंवा विजन. आणि पाण्याचा जो तन्मात्र आहे त्याला म्हणतात रस म्हणजे चव. आणि पृथ्वीचं जे तन्मात्र आहे त्याला म्हणतात गंध म्हणजे स्मेल. ठीक आहे. सो साऊंड, टच, विजन, टेस्ट आणि स्मेल हे 5 तन्मात्र पंचमहाभूतांशी एकमेकांशी करस्पॉन्डिंग आहेत. ठीक आहे. हे आपल्याला कळलं. आपल्याला सगळ्या जगाचा अनुभव जो आहे ना तो ह्या 5 संवेदनातून म्हणजे दीज आर द एक्सपिरियन्सेस वी गेट, दीज आर द सेन्सेशन्स. संवेदना म्हणजे सेन्सेशन. त्याचं सेन्सेशन आपल्याला जेव्हा होतं तेव्हा आपल्याला ह्या आपल्या भोवतालच्या पर्यावरणाचं किंवा आपल्या भोवतालच्या जगाचं ज्ञान होतं. दॅट्स हाऊ वी अंडरस्टँड ऑर लर्न अबाउट द वर्ल्ड अराउंड अस. ठीक आहे. आपल्यापैकी सगळी मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकतात किंवा इंग्रजी ते शिकले असतीलच कदाचित, राईट? इंग्रजी कळतं का की इंग्रजी अजिबातच कळत नाही असं काही आहे? इंग्रजी अजिबात कळत नाही अशी काही मुलं आहेत? म्हणजे अर्थात हे सगळं मराठीतच सुरू आहे. इंग्रजी कळत आहे सगळ्यांना. व्हेरी गुड. मस्त. तर आपण हे हसत खेळतच समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे समजून घेण्यामागचं कारण काय आहे? समजून घेण्यामागचं कारण हे आहे की कुठलीही वस्तू आपल्याला कशी वापरावी हे कळलं पाहिजे ना. तर पर्यावरणामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात निसर्ग निर्मित किंवा मानव निर्मित म्हणजे आपण तयार केलेल्या असोत किंवा निसर्गामध्ये आपोआप तयार झालेल्या असोत, या सगळ्या वस्तूंचा उपयोग आपण कशा करता करायचा, किती करायचा, कसा करायचा हे जर आपण शिकलो तर मग काय होईल की मग आपलं आयुष्य देखील सुखकारक होईल. म्हणजे आपण आनंदात राहू म्हणजे हसत खेळत राहू आणि आपल्यासोबत आपल्या भोवताली जे लोक आहेत ते देखील आनंदात हसत खेळत राहतील. असं होईल ना. तर अशा प्रकारे समजा आपण पर्यावरणाबद्दल शिकलो, सगळं जाणून घेतलं आणि त्याच्यासोबत आनंदात राहायला शिकलो, पर्यावरणाशी आपलं संतुलन असलं नेहमी, तर मग आपण पण चांगले राहू आणि पर्यावरण देखील चांगलं राहील. तर हे करण्यासाठी आपल्याला जे करायचं आहे त्याला म्हणतात की मला जेवढं हवं आहे किंवा मला जेवढ्याची गरज आहे, खरोखरीच मला जेवढ्या वस्तूची गरज आहे तेवढीच वस्तू फक्त मी वापरेन. हा नियम आपण अगदी लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत जर पाळला किंवा हा जर शिकलो आणि हा अंगवळणी पडला तर मग काय होईल की आपलं आयुष्य सुखकारक पण होईल, समाधानकारक पण होईल आणि आपल्यामुळे इतर कोणाला त्रास नाही होणार. तर आराध्यानी पुन्हा एकदा हात वर केलेला आहे तर मी तिला अनम्यूट करायला सांगतो. आराध्या, अनम्यूट कर प्लीज. काय म्हणतेस? मला हे लिहून असं समजवलंय. अरे वा. कोणी समजावलं हे मला सांग. आईनी किती छान आहे ना. वा. आत्ता लिहिलं की याच्या आधीच लिहून ठेवलेलं होतं? आईनी आता लिहिलंय. व्हेरी गुड. किती छान. खूपच सुंदर. व्हेरी नाईस. चला आता आपण मग प्रियांशी काय म्हणते ते बघूया. प्रियांशी तुला अनम्यूट कर स्वतःला प्लीज. प्रियांशी. हा सांग प्रियांशी, तुला काय सांगायचंय? काय रात्री झोपताना दूध पिलं तर काय होतं? रात्री झोपताना जर दूध पिलं तर काही नाही होत. ते दूध आपण सकाळी उठेपर्यंत पचून जातं. काय होणार आहे? काहीच होत नाही. आपल्याला जर भूक लागलेली असेल, आपल्याला जर दूध प्यावंसं वाटलं रात्री झोपण्यापूर्वी तर दूध पिऊन मग झोपून जायचं. काही नाही होत. सकाळी उठून पचून जातं ते दूध. असं होतं. काहीच नाही होत. भूक लागलेली पाहिजे. पण पहिला नियम काय आहे की मला जोपर्यंत भूक लागणार नाही तोपर्यंत मी माझ्या पोटात काहीही घालणार नाही. हा नियम आहे की नाही? हा नियम लक्षात ठेवायचा. आणखीन काही प्रश्न आहे का प्रियांशी तुला? तुला जर विचारायचं असेल आणखीन काही प्रश्न तर अनम्यूट करावं लागेल.
सांग. ठीक आहे, मग तुला काही प्रश्न असेल तर मग आपण श्रीनिवासला सांगू अनम्यूट करायला. श्रीनिवास अनम्यूट करा स्वतःला. हा सर मला तो धडा आहे आता तुम्ही जे सांगितलं ते. हो का? हा हे बघा, हे सगळं अर्थ आता तुम्ही जे सांगितलं ते सगळं या धड्यामध्ये. सगळं आहे ना त्या धड्यामध्ये? हो, आजच शिकवलाय. आजच शिकवलंय? हा कमाल आहे. मला अजूनही आठवत आहे ते. हा, मला शिकवलंच नव्हतं ॲक्च्युली असं, पण ते तुम्हाला शिकवतात ही फार चांगली गोष्ट आहे. व्हेरी गुड. अशा प्रकारे लहानपणापासून जर आपण शिकलो ना की पर्यावरण म्हणजे काय आणि त्याच्यासोबत आपण राहायचं कसं, मग काय होईल की आपण पर्यावरणासोबत खूप चांगल्या प्रकारे राहू शकू. आणि चांगल्या प्रकारे जर राहिलो तर आपणही चांगले राहू आणि पर्यावरण पण चांगलं राहील. म्हणजे आपल्याला असं वाटतं ना, आपण चित्रांमध्ये वगैरे बघतो की इथे इतकं सुंदर आहे, तिथे इतकं सुंदर आहे, तसं आपल्या भोवताली सुद्धा होऊ शकतं जर आपण तशा प्रकारे राहिलो तर. तर तशा प्रकारे हे पहा, आपल्या भोवताली आपल्याला जो काही बदल अपेक्षित आहे तो बदल आपण आपल्या आयुष्यात आणणं अत्यावश्यक आहे. तो जर नसेल तर मग आपल्या भोवताली तशा प्रकारचा बदल घडेल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. नाही करू शकत. ठीक आहे ना? आता एक प्रश्न आलेला आहे की व्हाय नॉट आफ्टर 18 इयर्स वी कॅन ईट लाईक ए स्मॉल किड. म्हणजे 18 वर्षांच्या वयानंतर आपण लहान मुलासारखं का नाही खाऊ शकत? कसं असतं पहा की मनुष्याचं जे शरीर आहे ना, त्याची जी वाढ आहे ती साधारण 18 वर्षापर्यंत पूर्ण होऊन जाते. त्याच्यानंतर समजा आपण त्याच्यामध्ये वस्तू भरत राहिलो तर मग उंचीमध्ये वाढ नाही होणार ना, रुंदीमध्येच वाढ होईल. असं होईल. आता पहा की समजा आपल्याकडे एखादा फुगा असेल, तर त्या फुग्यामध्ये समजा आपण पाणी म्हणा किंवा हवा भरली, तर त्या फुग्याची काही क्षमता असते. तर तेवढी क्षमता असेपर्यंत ठीक असतं. समजा त्याच्यापेक्षा जास्त आपण भरत राहिलो तर मग काय होईल, ते फुगत 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 जाईल. आणि मग काय होईल की एक वेळ अशी होईल की जेव्हा ते फुटून जाईल. असं होतं ना. तर आपल्याला हे माहिती पाहिजे किंवा हे आपण शिकलो पाहिजे की आपला हा जो फुगा आहे शरीराचा, याच्यामध्ये किती वस्तू भरायला पाहिजे. समजा गरजेपेक्षा जास्त वस्तू जर आपण याच्यात भरली. आता पहा की आपण निसर्गाकडनं काय शिकलो. निसर्गामध्ये कुठलाही प्राणी त्याच्या गरजेपेक्षा जास्त वस्तू वापरतच नाही. ठीक आहे, त्याच्या गरजेपेक्षा जास्त वस्तू जमा नाही करत. ठीक आहे, तर पहिल्या गोष्टीला आपण इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात ग्लटनी, म्हणजे गरजेपेक्षा जास्त अन्न खाणं. कुठलाही प्राणी करत नाही. त्यानंतर गरजेपेक्षा जास्त वस्तू जमा करणं, त्याला संस्कृतमध्ये म्हणतात परिग्रह, मराठीमध्ये म्हणतात संचय आणि इंग्रजीमध्ये म्हणतात होर्डिंग. नो ग्लटनी नो होर्डिंग इन दी ॲनिमल वर्ल्ड. ठीक आहे. तिसरं म्हणजे जे शोषण म्हटलं की नाही, सगळ्यात पहिला प्रश्न शोषण म्हणजे काय. शोषण नाही होत प्राणी जगतामध्ये. ठीक आहे, देर इज नो एक्सप्लॉयटेशन ऑर रेप. बलात्कार नाही होत. तर जोपर्यंत मनुष्य प्राणी गरजेपेक्षा जास्त अन्न खातोय, गरजेपेक्षा जास्त वस्तू जमा करतोय आणि बलात्कार करतोय, म्हणजे दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीवर किंवा प्राण्यावर त्यांच्या मर्जी विरुद्ध त्यांना वागायला लावणं, याला म्हणतात बलात्कार. जोपर्यंत मनुष्य नावाचा प्राणी ह्या 3 गोष्टी करतोय, तोपर्यंत मनुष्य नावाचा प्राणी इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये उत्क्रांत नाही आहे असं समजावं लागेल. तो इतर प्राण्यांपेक्षा खालच्या स्तरावर आहे. जोपर्यंत आपल्या मनामध्ये या 3 गोष्टी आहेत, म्हणजे ह्या 3 गोष्टी आपल्या व्यवहारातनं निघून जाणं महत्त्वाचं नाही आहे. या गोष्टी आपल्या मनात देखील आल्या नाही पाहिजे. तेव्हा काय होईल, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने प्राणी होऊ. म्हणजे तेव्हा आपण प्राणी म्हणवण्याच्या लायकीचे होऊ. नंतर मग आपण विचार करू की मनुष्य म्हणजे काय. बरोबर आहे ना. तर जर आपण गरजेपेक्षा जास्त वस्तूंचा उपभोग घेतला रे घेतला आणि आपण समजा इतरांवर कुठल्याही प्रकारचा बलात्कार केला,
कुठल्याही प्रकारची बळजबरी केली तर आपण प्राणी देखील नाही. आपल्याला ह्या 3 गोष्टी प्राण्यांकडून शिकायच्या पहिले. मग आपण प्राण्यासारखे व्यवस्थित राहू. नंतर मग आपण विचार करू की मनुष्य म्हणजे काय. आता मनुष्य म्हणजे काय की तुम्हाला मी सगळ्यांना आधी समजावून सांगितलं की ही पृथ्वी ही आपल्या सगळ्यांची आई आहे. हे तर लक्षात आलं. सायंटिफिक आहे. इट मेक्स सेन्स. बरोबर वाटतंय. परंतु पिता कोण आहे विचार करा. म्हणजे कसं झालं की हे जे शरीर आहे, माझं शरीर, ही एक प्रकारे मातीच आहे नाही का. परंतु ही माती त्या मातीशी बोलते. कशी बोलते. माती तर नाही बोलत, पण ही तर माती बोलते. याचा अर्थ काय की ह्या मातीच्या आत काहीतरी शक्ती आहे की ज्या शक्तीच्या आधाराने ही माती बोलते. ती शक्ती काय आहे. तर ती शक्ती जी आहे ना, ती शक्ती सगळ्यांमध्ये एकच आहे. त्या शक्तीचं नाव आहे जीवन. जीवन ए लाईफ. द लाईफ प्रिन्सिपल ऑर द लाईफ फोर्स, प्राणशक्ती, जीवनशक्ती ही सगळ्यांमध्ये सारखीच आहे, सगळ्यांमध्ये सामान्य आहे. म्हणजे काय झालं की मी जिवंत आहे, इथे सगळेजण जिवंत आहेत. तर ही जी जिवंतपणाची जी शक्ती आहे ती सगळ्यांमध्ये सामान्य आहे, कॉमन टू एव्हरीबडी. तर हे जे जीवन आहे, हे जीवन म्हणजे आपल्या सगळ्यांचा पिता आहे, म्हणजे फादर. आता काय झालं की आपल्या सगळ्यांची आई पृथ्वी आणि आपल्या सगळ्यांचा पिता जीवन. सगळ्यांचे माता आणि पिता एकच असले तर काय होईल. आपण शाळेमध्ये जाऊन वाचतो की नाही की मी भारतीय आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. तर सारे भारतीय माझे बांधव नाही आहेत. सगळ्या जगातले सगळे लोक माझे बांधव आहेत. आणि सगळ्या जगातले सगळे लोक नाही, सगळे प्राणी देखील माझे बांधव आहेत. सगळे प्राणी नाही, सगळ्या वनस्पती देखील माझे बांधव आहेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, असं काकांनी काल सगळ्यांना पाठवलं होतं की नाही एक रेकॉर्डिंग. वृक्षवल्ली म्हणजे वृक्ष म्हणजे झाडं आणि वल्ली म्हणजे वेली. आम्हा सोयरी म्हणजे आमचे नातेवाईक आहेत. वनचरे म्हणजे वनामध्ये जे चरतात किंवा वनामध्ये जे राहतात ते सगळे आमचे बांधव आहेत, आमचे नातेवाईक आहेत. का. कारण की ह्या सगळ्यांचे आईवडील आणि आपले आईवडील एकच आहेत. म्हणजे काय झालं की आपण इथे सख्खी भावंड आहोत. तर जेव्हा आपण सगळ्या जगाकडे, सगळ्या लोकांकडे ती आपली सख्खी भावंड आहेत अशा दृष्टीने बघतो, तेव्हा काय होतं. तेव्हा आपण त्यांच्याशी भांडाभांडी करू नाही, त्यांच्याशी आपण प्रेमाने राहू, आहे की नाही. त्यांच्याशी आपण हसत खेळत राहू. तर हे जेव्हा आपण हसत खेळत सगळ्यांसोबत राहणं शिकतो. का बरं शिकलो. कारण की आपल्याला हे कळलं ही पृथ्वी माझी आई आहे आणि जीवन हा माझा पिता आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. म्हणजे ही जी सगळी जीवसृष्टी आहे त्याच्यामध्ये सगळे जे जीव आहेत त्या सगळ्यांमध्ये प्रेम असो. मैत्र. मैत्र म्हणजे निरपेक्ष प्रेम. निरपेक्ष प्रेम म्हणजे प्रेम करण्याची गरज नाही कोणावर. आपल्या इथे कसं असतं सिनेमामध्ये की मैं तुमसे बहुत प्यार करता हूँ, फिर चलो हम दोनों भाग जाएंगे और शादी करेंगे. असं नाही आहे. आपल्याला कोणावर प्रेम करण्याची गरज नाही आहे. आपलं सर्वांवर प्रेम असण्याची गरज आहे. म्हणजे मुलांसोबत ज्या आया आहेत इथे त्या सगळ्या आयांना त्यांच्या आईनी किंवा त्यांच्या सासूनी जेव्हा ती मुलं त्यांच्या पोटात होती तेव्हा अनेक प्रकारच्या सूचना दिल्या असतील की तू अमुक एखादा पदार्थ खाऊ नको, अमुक एखादा पदार्थ खा, अमुक एका प्रकारे वागू नको, अमुक एका प्रकारे वाग. परंतु ह्या सगळ्या सूचनांमध्ये तू तुझ्या मुलावर प्रेम कर अशी सूचना नव्हती. कारण की आईला आपल्या मुलावर प्रेम करावं लागतच नाही. आईचं आपल्या मुलावर प्रेम असतं. का असतं. कारण की ते जे मूल असतं ते
तिचंच एक्सटेन्शन आहे असं तिला वाटत असतं. आपल्या पोटातून जे मूल बाहेर निघतं त्या मुलावर त्या आईचं प्रेम असतं. त्या मुलावर त्या आईला प्रेम करावं लागत नाही. कारण की जी कुठली वस्तू मी किंवा माझा किंवा माझी अशी माझी जी भावना असते, म्हणजे मीच्या परिभाषेमध्ये जी वस्तू सम्मिलित आहे किंवा जी व्यक्ती सम्मिलित आहे, जिला आपण आपलं म्हटलं, तिच्यावर आपलं प्रेम असतं. तिच्यावर प्रेम करण्याची गरज नाही पडत. म्हणजे माझ्या पूर्ण शरीरावर माझं प्रेम आहे ना, मग काय होईल की हे बोट आहे ना, हे माझं बोट आहे असं आपण म्हणू, राईट? तर म्हणून ह्या बोटाला मी कापणार नाही किंवा चावणार नाही, कारण की हे माझं आहे. ह्या बोटावर माझं तेवढंच प्रेम आहे जेवढं माझ्या माझ्या डोक्यावर प्रेम आहे. माझ्या प्रत्येक केसावर माझं प्रेम आहे की नाही? तर ज्या वस्तूला आपण मी किंवा माझं ह्या परिभाषेत सामावून घेतलेलं आहे, त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये स्वाभाविक, साहजिक प्रेम असतं. तर विचार करा की जसं प्रेम आपल्याला आपल्या मुलांबद्दल वाटतं, तसं प्रेम जर सर्व जगाबद्दल, प्राणीमात्रांबद्दल, वृक्षवल्लींबद्दल वाटलं तर काय होईल? हसत खेळत राहू की नाही आपण पर्यावरणासोबत? असं आहे हसत खेळत पर्यावरण. कळलं? 1 तास झालेला आहे. 1 तास पुरे झाला. पुढच्या वेळेस पुन्हा करू दुसरा कार्यक्रम. चालेल? ऑल राईट. प्रीतीताई, धन्यवाद सर. खूप खूप आभार. खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही. सर्व मुलांना आणि पालकांना मी म्हणते, पालक पण खूप शिकले असतील. मी असं म्हणेल की ह्या गोष्टी जर मला आणि आधी कळल्या असत्या तर मला असं वाटतं माझे हे जे मी आयुष्य जगले आहे 40 वर्ष तर ते वेगळं असतं. एवढ्या मोठ्या मौल्यवान गोष्टी आज कळल्या मला. खूप खूप धन्यवाद. सर्व पालकांच्या आणि मुलांच्या वतीने मी तुमचे खूप आभार मानते. आणि खूप भाग्यवान समजते की आम्ही आज जे 28 लोकं होतो, त्यांना एवढे छान विचार कळले. ह्या विचारांमुळे मला असं वाटतं की आम्ही सगळे प्रयत्न करू, की ही पृथ्वी जी एका क्षणाआधी जशी होती त्याच्यात काहीतरी आमचा हातभार लागेल आणि एक अजून चांगली होईल ती सगळ्यांच्या राहण्यासाठी आणि आम्ही पर्यावरणाला आमचा चांगला अ, अ, हातभार लागेल असं मी अपेक्षा करते. आणि वसेकर काकांना विनंती करते की त्यांनी समारोप करावा. सर्व पालकांचे पण आभार ज्यांनी या कार्यक्रमात 1 सहभाग मिनिट घेतला. आराध्याला काहीतरी म्हणायचंय. सांग. आराध्या अच्छा. म्हणेल मग ह्याच्यानंतर काहीतरी. 1 मिनिट थांब. आराध्या तू थांबून जा 1 मिनिट, किंवा आराध्याच्या आईला काहीतरी सांगायचं होतं. तर प्रीती तुझं संपलं की मग त्यांना आपण सांगू देऊ. हो, हो, हो. सर्व पालकांचे पण मी आभार मानते. हसत खेळतचा आमचा जे सत्र आहे त्याच्यात जे पालक सहभागी होतात, ते आमच्यासाठी एन्करेजमेंट आहे आणि त्याच्यामुळे आम्ही अजून चांगले कार्यक्रम ऑर्गनाइज करण्यासाठी एन्करेज होतो. तर असा सहभाग 1 मिनिट थांब 1 मिनिट थांब. होल्ड ऑन. थांब 1 मिनिट. अनम्यूट कर स्वतःला प्लीज. हो. हां, सांग. तर सर्व पालकांचे पण आभार आणि विक्रम सर तुमचे तर मी खूपच आभार मानते आणि तुमचं आज मी आधीच अपॉइंटमेंट बुक करते की आम्हाला जुलै महिन्यामध्ये सरांनी सांगितलंय वसेकर काकांनी तर जुलैमध्ये म्हणजे मस्ट अकोमोडेट आर सेशन असं रिक्वेस्ट करेल. तर याचा नेक्स्ट सेशन पण सर्व पालकांना अटेंड करायला मिळेल जर तुम्ही आम्हाला वेळ दिला तर. तर नक्की आम्हाला अपॉइंटमेंट द्या तुमच्या जुलैच्या शेड्यूलमध्ये. असाच आपण एक इन्फॉर्मल जसा आज झाला तसं छान स्पॉन्टेनियस मस्त बोलले तुम्ही. आणि सर्व पालकांचे पण आभार. मी म्हणत होते की पालकांच्या सहभागामुळे आम्ही एन्करेज होतो, मी आणि वसेकर काका-काकू, की आम्ही अजून चांगले सेशन्स अरेंज करू शकतो. तर असा सर्वांचा सहभाग राहू द्या. धन्यवाद. ठीक आहे. छान. आराध्य मस्त. याची आई बोलू शकते. हां, आराध्याची आई बोलू शकते. बोला. पहिले आपल्याला अनम्यूट करावं लागेल. ऍक्च्युली मला खूप मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात वसेकर काकांना आणि विक्रम सरांना. आता मी तुम्हाला काय सांगितलं सगळ्यांना, की आपण सगळे भावंड आहोत ना, तर आपल्यापेक्षा समजा मोठी व्यक्ती असेल आपण त्यांना दादा म्हणू शकतो, ताई म्हणू शकतो. सरबीर म्हणायची काय गरज आहे? सरांना आपण 1947 मध्ये सन्मानपूर्वक त्यांच्या गावी पाठवलं. त्याच्यानंतर जे उरले ते आपले दादा होते, काका होते किंवा आहेत, नाही का? तसं आहे.
ऍक्च्युली मी सध्या आता वेदांग आणि उपनिषदचा हे घेतलंय सर्टिफिकेशन आणि आम्ही बोलताना पण आम्ही प्राचार्यच बोलतो किंवा सर आम्ही युज करत नाही. पण तुमच्यासारख्या स्कॉलर लोकांचे पुन्हा एकदा मार्गदर्शन लहान मुलांना व्हावे अशी. मी स्कॉलर नाही आहे अजिबात. मी विद्यार्थी आहे. मी पहिल्यांदा सांगितलं होतं ते काकांनी जे सांगितलं माझ्याबद्दल ते सगळं विसरून जायचं. त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून ते काही पण सांगतात माझ्याबद्दल. म्हणून आपण सगळ्यावर विश्वास ठेवायचा का? अजिबात नाही ठेवायचा. आपण स्वतःचं पण विचार करायचा ना, की ही व्यक्ती आहे ती कशी आहे? तर हसत खेळत पर्यावरण आपण ह्या विषयावर बोललो आहे ना? चिंतन झालं आपलं. खूप चांगलं झालं. तर फार आनंद आहे की आपण सगळे लोक इथे आलात आणि इतक्या शांतपणे सगळं ऐकून घेतलं. तर आरवी भाले यांना काहीतरी सांगायचं तर आपण सगळेजण आता अनम्यूट करू शकता स्वतःला. सगळेजण आपल्या मनाने करू शकतात. मी तुम्हाला अनम्यूट करायची गरज नाही आहे. आरवी चला बोला. नमस्कार, मी तुम्हाला माझं निसर्गाचं ड्रॉइंग दाखवणार आहे. अरे वा, खूपच सुंदर. कुठल्या वर्गात आहेस तू? मी UKG A सिनियर KG. सीनियर केजी मध्ये पण हे इतकं सुंदर काढलंय चित्र की हे 5वी 6वीतली मुलं जितकी काढतील चांगलं तितकं तू काढलेलं आहे. किती चांगलं आहे. स्पॉटलाइट कर ना तिला किती. मी हे आज काढलंय. आज काढलंय. अरे बापरे, वा, छान. खूपच सुंदर. ग्रुपवर टाक ते, ग्रुपवर टाक. हा हा. वा, थँक्यू. यू आर वेलकम. ओके. किशनजी बोला. हा, अरे वा, आज डॉक्टर काकांनी आपल्याला इतकं छान सांगितलंय आणि मला त्याच्याने एक गोष्ट आठवली माहितीये का. आता तुम्ही पाहतायत ना माझ्या मागे सगळ्या फळांचंच असं चित्र आहे. तर आम्हाला लहानपणी, तुम्हाला पेरू आवडतात ना, पेरू सगळ्यांना. तर आम्हाला लहानपणी पेरू खूप आवडायचे, आताही आवडतात. तर म्हणजे गोष्ट अशी आहे की सगळे ते भावंड एकत्र जमतात आणि आई सगळ्यांना पेरूच्या फोडी देत असते. छान त्याला असं छोटं थोडंसं मीठ वगैरे लावलेलं असतं छान पचण्यासाठी. खूप गोड असतात ते पेरू. मग ते पेरू सगळे एका फोडीत ठेवले असतात, सगळे भावंड जमतात. आता सगळ्यामध्ये एक छोटी असते आणि काही मोठे असतात. त्यात चुलत भाऊ, मावस भाऊ सगळे एकत्र आले असतात ना. आम्ही उन्हाळ्यात जमावतो तसे मामांकडे. आणि मग सगळे ते पेरूची फोड म्हटलं की सगळे त्याच्यावर अगदी तुटून पडतात. एक काय, दोन काय, 3-4 सगळं खात राहतात. अगदी म्हणजे थोडंसं नको तितकं पण खातात ना मुलं. मला पाहिजे असं करत करत म्हणजे शेवटी ती तिच्या एक छोटीशी असते तिची राहून जाते. आणि तिला चिडवतात, म्हणतात अरे तुला तर मिळालीच नाही, किती गोड फोड आहे. मग हळूच काय करते आई, तिच्याकडे एक फोड असते छोटीशी, ती तिला देते. मग ती म्हणते, काय म्हणते माहितीये का, सर्वांना आवडली पेरूची फोड, पण आईची फोड तर फारच गोड. तसं आहे ते आपल्याला निसर्ग आहे ना, आपल्याला पाहिजे तेवढं देत असतो. त्यामुळे आपण जेवढं पाहिजे तेवढंच घ्यायचंय. ती आईची फोड आहे, ती आपल्या सगळ्यांना गोड मिळतेच. म्हणून आपण जे पाहिजे त्याचा उपयोग करावा, ते आपल्यामध्ये सामावून कसं घेता सगळ्या भावंडांना ते पाहावं. आणि काकांनी तेच सांगितलं नाही का. तर आता सगळ्यांनी नाही अजून एक लक्षात ठेवायचं की आपल्याला पुढच्या शुक्रवारी आपला आहे हसत खेळत संगीत. एकदम मजेदार कार्यक्रम आहे, अगदी अजिबात म्हणजे विसरू नका. आणि त्याच्यानंतर मग आपण आता काकांचा पण प्रोग्राम ठेवणार आहोत, कार्यक्रम ठेवणार आहोत. आणि या रविवारी मात्र सकाळी 11 वाजता सगळ्यांनी आपल्याला योगासनं करायची आहेत, ती विसरू नका. करेक्ट. आता कारण की योगाचा दिवस येतोय ना, वर्ल्ड योगा डे, तेव्हा आपल्याला सगळ्यांना त्या शिकायचंय. निमित्तच आम्ही रविवारी सकाळी 11 वाजता करणार आहोत, कारण सोमवारी सगळ्यांना शाळा किंवा बिझी असतील म्हणजे असतील म्हणून. आणि सगळ्यांनी ते करायचे, अटेंड करायचे आणि सगळ्यांनी घरी प्रॅक्टिस करायची. मी आज सांगितलंय, आधी खेळ, योगा, प्राणायाम आणि मग आपल्या पोस्ट. आपल्याला कमीत कमी वापरायचा आहे मोबाईल, नाहीतर ते आपल्याला आनंद मामाने सांगितलेलं परवा, डोळ्यात त्रास होतो. व्हिज्युअलाइज करायचंय पण ते आपल्या मनात करायचंय. करेक्ट. म्हणून मला सगळ्यांना सांगतो की तुम्ही पुढच्या रविवारी सगळ्यांनी जमायचंय, शुक्रवारी पण जमायचंय. आणि पुढच्या महिन्यात आपण खूप खूप छान छान प्रोग्राम करणार आहोत. हसत खेळत विज्ञान आहे, कुलकर्णी आपल्याला प्राचार्य कुलकर्णी आपल्याला हसत खेळत इंग्लिश घेणार आहेत. पुन्हा हसत खेळत संस्कृतचा दुसरा भाग आहे, त्यानंतर हसत खेळत विज्ञान आहे. आपल्याला हे शुक्रवारी कंटिन्यू करायचं आहे. तुमचे कोणी मित्र असतील तर ते पण जॉईन करू शकतील. तर सगळ्यांना आता आपण आता मंत्र म्हणूयात आपला आणि समारोप करूया. चला, चालेल. कोणता मंत्र आहे? सगळ्यांनी अनम्यूट करून म्हणा आता स्वतःला. ओम असतो मा पुनर्मिलनाची रविवारी 11 वाजता.
पुढे संस्कृत पण शिकायचंय. बरं आहे. धन्यवाद सगळ्यांना. इतक्या शांतपणे आपण सगळं माझं ऐकून घेतलं त्याच्याबद्दल. आपण नंतर पुन्हा लवकरच भेटू. आभारी आहे.